रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ब्राइडल ब्लाउज डिझाइन। नेटचं ब्लाउज आहे ट्रिपल अस्तर वाला, ज्याला की मागे तसंच पुढे फ्रंट आणि बॅक नेकला डिझाइन आलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्क। तर जो गळा उंचीला खूप जास्ती आहे, तर उंची आपल्याला गळ्याची कशी कमी करता येईल, त्यासोबत गळा रुंदीला जर जास्ती आहे, खूप मोठे आता ब्रॉड गळे येतात, तर त्यांना आपण कशा पद्धतीने कव्हर करू शकतो। तसंच साइडला चेन कशा पद्धतीने लावता येईल, ब्लाउज मध्ये कप्स कशा पद्धतीने अटॅच करायचे। जर आपलं ट्रिपल अस्तरचं ब्लाउज असेल नेटवालं, तर आता लाईव्ह मध्ये बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की ताई नेटचं ब्लाउज देखील आम्हाला दाखवा। तर त्या सर्वच मैत्रिणींसाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे। आणि ब्लाउज आपलं तयार झाल्यावर कसं दिसतंय हे देखील मी तुम्हाला साइडच्या व्हिडिओमध्ये दाखवत चालत आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंग मध्ये एकदम सुंदर असं ब्लाउज आपलं इथं तयार झालेलं आहे। तर असंच ब्लाउज तुम्हाला देखील जमणार आहे। त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण एंडिंग पर्यंत बघायचा आहे। आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे बघा, आपण इथं सर्व जो साहित्य आहे आपल्या ब्लाउजला लागणार ते घेतलेलं आहे। कप्स, चेन, कॉटन अस्तर, सिल्कचं अस्तर, तसंच नेटचं कापड। तर आपण नेटच्या कापडवरती जे डिझायनर गळे आलेले आहेत ते सर्वप्रथम बघणार। ह्या लॉंग मध्ये स्लीव्ज आलेले आहेत, पण स्लीव्ज आपण खूप सुंदर अशा डिझायनर ह्या ब्लाउजसाठी बनवलेले आहेत। त्या मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार। बघा, गळा रुंदी बरोबर 7.5 इंच आहे। हा मागचा गळा आहे गोलमध्ये, तो देखील तेवढाच आहे। आता मी 10 इंचावर कापडची घडी अशी घातलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कापड होता तो कट करून बाजूला केला। आजचं हे जे काही ब्लाउज आहे ते आहे 30 मापाचं। 30 मापासाठी मी तुम्हाला कप्स वाला ब्लाउज, साइडला चेन हे सर्व काही व्यवस्थित इथं दाखवणार आहे। तयार उंची 13 हवी, तर आपण 14 वर मार्किंग करणार। बॅकसाठी 14 इंच उंची आणि फ्रंटसाठी 14.5 इंच अशा पद्धतीने मी आता घडी घातलेली आहे। बघा, बॅकची 14 आणि फ्रंटची 14.5। शोल्डर 6.5 आपण घेणार आहेत, कारण आपले डिझायनर जे गळे आहेत त्यांची गळा रुंदी खूप जास्तीची आहे म्हणून। मुंडा खोली 6 घ्यायची आहे आपल्याला। तसंच आपण घडी तर बरोबर मापातच कट केलेली आहे। छातीच्या 14 + 2 इंच थोडं पुढे एक्स्ट्राचं आहे ते आपण राहू देणार। ज्यावेळेस आपण ब्लाउजची स्टिचिंग करणार तेव्हा त्याला आपण कमी करणार आहेत। 2 पार्ट आपण मोकळे केले, बॅक पार्ट तसंच फ्रंट पार्ट। दोन्हींना आपण बघा, सिल्कचे जो काही कापड आहे त्याला मी डबल फोल्ड केलेला आहे की जेणेकरून दोन्ही आपले बंद घडीवर निघायला हवे, कारण याला साइडला चेन असल्यामुळे आपण मागे तसंच पुढे कुठंच हुक असे घेणार नाहीत। आता आपण कॉटनचे अस्तर ठेवत फ्रंट पार्ट कटिंग करणार आहेत। गळा आपल्याला फ्रंट पार्टचा पूर्ण घ्यायचा आहे, म्हणून खाली जी एक्स्ट्राची डिझाइन येते ती आपण कट केली। बॅक पार्टला आपण बघा बोट नेक मध्ये करणार आहेत, म्हणून आपण गळा बॅक पार्टचा कमी करून घेतलेला आहे। डिझाइनचा जो गळा होता तो वरती कट झाला, म्हणजेच आपली खालची डिझाइन पूर्ण व्यवस्थित पाठीवर अशी येणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही जर लक्षपूर्वक बघणार तर तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळेस आपले नेटचे ब्लाउज असतात त्यांच्यावर एवढी मोठी जी उंची असते ब्लाउजची वर्कची, कोणाची 16 इंच, कोणाची 17 इंच, आणि आपल्याला ब्लाउज एकदम कमी उंचीत तयार करायचं असतं, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ब्लाउज तयार करू शकता ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। आता आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे सर्वप्रथम। त्याला बघा, नेटच्या कापडला आपण सिल्कचं कापड जॉईन केला आणि कॉटनचा अस्तर ठेवत आपण बरोबर मापात त्याला कट करून घेतलेला आहे। आता बंद घडीकडून आपण 3.5 वर पॉइंट लावला। संपूर्ण आपण आपलं हे जे कॉटन आहे, सिल्क आणि नेट यांना सर्वांना सोबतच कट लावून घेतला आणि 5 इंच उंचीला आपण हा जो काही टक्स आहे तो घेतलेला आहे। उंचीला 5, रुंदीला 3.5 इंच घेतलेला आहे। सिल्क वरती देखील आपण टक्सची मार्किंग करणार। आता सिल्कचं आणि नेटचं आणि कॉटनचं हे आपले तिन्ही जे आहेत अस्तर ते आपण बाजूलाच राहू दिलेले आहेत। स्पेशल मध्ये आपण त्यांच्यावर टक्स घेतलेले आहेत। कॉटनचं अस्तर आपण इथं घेतलं, टक्स घेतल्यानंतर हे जे टोक असे खाली आलेले आहेत त्यांना आपण सरळ करणार। कमरपट्टी लावण्यासाठी आपला जो गोलाकार तयार होतो तो ह्यामुळेच होतो, जेव्हा तुम्ही हे सरळ करत नसणार म्हणून।
सरळ झाल्यानंतर आपण काय करणार आता इथं अशा पद्धतीने बरोबर नेट आणि सिल्कवरती आपण कॉटन ठेवलेला आहे आणि जो गळा आहे त्याच्यावर व्यवस्थित बरोबर मध्य खाड्यात आपण पिना लावून घेणार आणि संपूर्ण गळ्यावरती टिप टाकणार आहेत। जो काही डिझायनर गळा आलेला आहे एम्ब्रॉयडरी वर्कवाला तो मला हलकासा असा दिसतोय अस्तरच्या मधून। तुम्हाला नसेल दिसत तर तुम्ही चॉकने व्यवस्थित मार्किंग करा आणि मग स्टिचिंग करायला घ्या। अशा पद्धतीने आपल्याला गळ्यांची स्टिचिंग करायची असते, म्हणजे आहे तसाच गळा आपल्याला इथं मिळणार आहे। जो डिझायनर गळा आलेला आहे त्याची एवढीशी पण डिझाइन कट होण्यात जात नाही आणि गळा देखील आपल्याला जसा हवा तसा इथं मिळत असतो। आता आपण फक्त कॉटनचा अस्तर घेतलेला आहे। गळ्यावर टिप टाकल्यानंतर कॉटनच्या अस्तरवर जे टक्स आहेत तिथं आपण अडीचवर पॉइंट लावणार। त्यानंतर कप्सला असं फोल्ड करायचं, चॉकने मार्किंग करायची बरोबर मध्यावरती आणि कप्स शिदेच ठेवलेले आहेत मी, हे लक्षपूर्वक बघा। त्यांना आपण अडीचच्या पॉइंट पासून वरती स्टिचिंग करणार आहेत। दोन्ही कप्स आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। आता आपण बघा अशा पद्धतीने खालच्या दिशेने कमरपट्टी न लावता आपण डायरेक्टच आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याला असं स्टिच करणार, म्हणजे अल्टर केल्याबरोबर कमरपट्टीचा लुक आपल्याला इथं मिळणार आहे। जे स्टोन येत आहेत शिलाई मार्जिनमध्ये ते स्टोन आपल्याला आधी काढून घ्यायचे आहेत, नाहीतर आपली सुई तुटू शकते, म्हणून स्टोन काढायचे। शिलाईमध्ये अडणारे जे स्टोन असतात ते काढून घ्यायचे। आता संपूर्ण फ्रंट पार्ट आपण पलटवून घेतलेला आहे, म्हणजेच कप्स आपले बरोबर आतमध्ये सेट झालेले आहेत। आता खालच्या दिशेला आपण एकदम मस्त अशी दाबटीप टाकून घेणार। सर्वप्रथम खाली दाबटीप टाकायची आहे, त्यानंतर आपण गळ्यावर टिप टाकणार। आता तुम्हाला गळा देखील बघायला मिळणार आहे की गळा आपला जसा होता पानाकारात आलेला एम्ब्रॉयडरी वर्क स्टोन वर्क मध्ये तो जसा आहे तसाच इथं राहिलेला आहे। बरोबर एकदम रेडीमेड ब्लाउज म्हणून सुद्धा खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या ब्लाउजला इथं मिळणार आहे। संपूर्ण अस्तर आता आपण अटॅच करून घेणार कॉटन आणि सिल्क तसंच नेट। बॅक आणि फ्रंट रेडी झालेला आहे आपलं। आता आपण इथं शोल्डर जोडून घेणार आहेत। शोल्डर जोडल्यानंतर मागे ट्रान्सपरंट गळा आहे म्हणून आपण दाबटीप पुढच्या बाजूला जॉइंट घेत असं टाकून घेणार आहेत। बघा शोल्डर जोडत असताना आपण बॅक आणि फ्रंटची उंची चेक केलेली आहे, बरोबरच होती म्हणून आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण जो एक्स्ट्राचा शोल्डर पार्ट येते ते कट केलेला आहे। त्यानंतर एकावर एक शोल्डर ठेवायचा आहे। बॅक आणि फ्रंटचं दोन्ही असे व्यवस्थित आपल्याला पार्ट घडी घालायची आहे आणि व्यवस्थित असं शेप आपल्याला तिथं द्यायचा आहे। ठीक आहे, आता आपल्याला हे संपूर्ण जे असतात ते माप फिटिंगच्या आधी बघायचे असतात। आता आपण मुंड्याचा जो काही राऊंड शेप आहे तो देखील सारखा करून घेतला। त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला परत शेप द्यायचा आहे। कुठं कमी जास्त पण आलेला आहे का तर तो आपल्याला काढायचा असतो। आता हे एकदम ओके झालेलं आहे। आपण काय करणार आहेत, स्लीव्ज आपल्याला एकदम मस्त डिझायनर तयार करायचे आहेत। कोल्ड स्लीव्ज आपण ह्या ब्लाउजसाठी बनवणार आहेत। त्यासाठी आपण सर्वप्रथम ह्या ब्लाउजला स्लीवलेस बनवणार आहेत, म्हणजेच बिना स्लीव्जचंच आपण हे ब्लाउज इथं फिटिंग करणार। मग नंतर फिटिंग झाल्यावर आपण स्लीव्ज अटॅच करणार आहेत। ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये नेटचा कापड काढलेला आहे आणि त्याच्या मदतीने आपण इथं पाइपिंग अशी लावणार आहेत। दोन्ही बाजूला मुंड्याचा जो राऊंड शेप आहे तिथं आपल्याला पाइपिंग लावायची आहे छानपैकी। आता व्यवस्थित आपण अशी पाइपिंग लावली का मग आपण नंतर चेन फिटिंग कशी करायची किंवा चेन कशा पद्धतीने लावायची हे मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवणार आहे। बघू शकता किती सुंदर अशी पाइपिंग आपली लावली गेलेली आहे। आता चेन लावण्यासाठी आपल्याला माप मोजायची आहेत। 8 इंचावर मी इकडे पॉइंट लावलेला आहे आणि ह्या बाजूला 8 वर लावलेला आहे। जरी की माप आपलं 30 इंचाचं आहे, 30 मापाचं मी हे ब्लाउज शिवून घेते, पण मी वरती 8 इंचावर पॉइंट लावले कारण हे ब्लाउज डायरेक्ट असं वरून घालायचं आहे, म्हणून आपण थोडी लुजिंग तिथं ॲड केलेली आहे। खाली कंबर आपलं 25चं आहे, 25च्या निम्मे 12.5 वर पॉइंट लावला आणि किती जास्त येते तर 6 इंच जास्त येते। 6च्या निम्मे 3 आणि 3 इकडे दोन्ही बाजूला 3-3 इंच आपण वजा करणार, म्हणजेच आपल्याला मध्ये बरोबर 12.5 इंच असं इथं शिल्लक मिळणार आहे। अशा पद्धतीने आपण पॉइंट टू पॉइंट मार्किंग करणार। सर्वप्रथम आपल्याला अशीच मार्किंग करून घ्यायची आहे।
चेन लावण्याच्या आधी आपल्याला हे सर्व टिप्स फॉलो करायचे आहेत। खाली थोडी मार्जिन जास्त दिसते म्हणून मी वरून तर खालीपर्यंत बरोबर एक्स्ट्राचा जो काही कापड होता जास्तीचा तो मी इथं अंदाजाने कट करून घेणार की जेणेकरून फक्त 2 ते 2.5 इंचच आपल्याला मार्जिन तिथं राहू द्यायची आहे। ठीक आहे, आता आपण काय करणार, चेन लावण्यासाठी एका बाजूला फिटिंग करणार। पण ती फिटिंग कशी करायची आहे, चेन लावण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दाब चेंज करायचा असतो। जो सिंगल दाब आहे तो आपण बदलून घेणार आहेत। रेग्युलर जो दाब असतो त्याच्यावर आपली चेन लावली जात नाही। आता इथं बघा 1.5 इंचावर मी पॉइंट लावलेला आहे। जी फिटिंगची लाईन मी मार्किंग केली तिथं मी 1.5 वर पॉइंट लावला आणि दोन्ही बाजूला मार्किंग करत दोन्ही बाजूला आपण म्हणजे एका साईडला आपण उलट पलट 1.5 वर पॉइंट लावलेला आहे। आता 1.5 पर्यंतच आपण मुंड्याकडून सुरुवात केलेली आहे स्टिचिंगसाठी। तिथूनच आपल्याला शिलाई रिटर्न घ्यायची असते। एक बाजू आपली अजून ओपनच आहे, आपण सर्वप्रथम चेनवाली बाजू बघणार आहेत। त्यानंतर आता संपूर्ण जो काही आपला कापड शिल्लक होता मार्जिनचा तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे। शिलाईचे टाके वाढवायचे आहेत। 5 नंबरची टिप करायची। 5 नंबरची टिप आपण आता इथं टाकून घेणार एकदम लांबून। अर्धा इंचाचा गॅप सोडत आपण एकदम लांबवरून अशी टिप टाकणार आहेत। 5 नंबरची टिप, ही टिप आपण नंतर काढून घेणार। ज्यावेळेस आपली चेन लावली जाईल फिनिशिंगमध्ये एकदम मस्त, तेव्हा आपण ही जी टिप आहे ती बाजूला करणार आहेत। ठीक आहे, आता आपण इथे चेन लावायला घेतलेली आहे। चेन आपण ओपन करून घेतलेली आहे व्यवस्थित। आपण जी टिप टाकली अर्धा इंचाचा जो गॅप होता त्याच्यात आतमध्ये आपण थोडंसं जो चेनचा पार्ट होता अर्धा इंचाचा तो आतमध्ये टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपण चेन लावायला घेतलेली आहे। बघू शकता इनविजिबल चेन आहे आपली, न दिसणारी, तर ती आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने इथं अटॅच करायची आहे। अटॅच करत असताना बघा इथपर्यंत आले आपण। आता चेनचं आपलं जे रनर आहे ते खाली घ्यायचं आहे, नाहीतर वरतीच जर रनर राहिलं तर परत चेन मग तुम्हाला लावता येणार नाही। म्हणून आपल्याला रनर अशा पद्धतीने खाली घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला देखील स्क्वेअर बनवत आपण इथं अशी टिप टाकणार आहेत। थोडा अर्ध्यापर्यंत रनर खाली घ्यायचं, परत चेन ओपन करायची, वरती जाऊ द्यायचं, म्हणजेच खालची जी चेन आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी इथं कंप्लीट करता येणार आहे। एकदम फिनिशिंगमध्ये आपण इथं चेन लावून घेतलेली आहे। आपली जी 5 नंबरची टिप आपण टाकून घेतलेली आहे ती टिप आपण नंतर काढून घेणार आहेत। बघू शकता एकदम छान अशा पद्धतीने आपल्या ब्लाउजला चेन लावली गेलेली आहे। आता ही थोडी चेन एक्स्ट्राची शिल्लक आहे ती आपण कट करून घेतली। चेन टुचायला नको आतमध्ये म्हणून आपण तिथं कापडने फोल्ड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता राहिलेली दुसरी एक ओपन पार्टवाली बाजू तिथं आपण टिप टाकून घेणार बरोबर फिनिशिंगमध्ये। त्याच्या शेजारी पाव इंचावर आपण अजून 2-3 टिप अशा टाकणार आहेत। जर कस्टमरला लूज किंवा टाईट वाटलं तर म्हणजे कसं घुसवायला बरं पडतं। अशा पद्धतीने हे जे ब्लाउज आहे ते आपण स्लीवलेस तयार केलेलं आहे। त्यानंतर याला स्लीव्ज एकदम सुंदर अशा मी बनवून घेतलेल्या आहेत डिझायनर स्लीव्ज, त्या देखील आपण तयार ब्लाउजला अटॅच करणार आहेत। एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ब्लाउजला साईडला चेन कशी लावायची, कप्स कशी अटॅच करायची, कटिंग कशी करायची या सर्वच गोष्टींची डिटेलमध्ये माहिती आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि आजच्या व्हिडिओत जर तुम्हाला कुठलं असं एखाद पार्ट मिसिंग राहिलं असेल, जे तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे।